नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण फाल्गुन वद्य प्रतिपदा म्हणजेच होळीचा दुसरा दिवस या तिथीला धुलिवंदन हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी पूजन कसे करावे, तसेच धुलिवंदन आणि रंगपंचमी हा साजरा करण्याचा उद्देश काय आहे, तसेच रंगपंचमीच्या आणि धुलिवंदनाच्या दिवशी नैसर्गिक रंगांचीच उधळण का करावी, तसेच नैसर्गिक रंग खेळल्याने होणारे स्वास्थ्य लाभ हे उधळण करण्यापाठीमागे शास्त्र काय आहे, तसेच याचा आध्यात्मिक उद्देश काय आहे आणि रासायनिक रंगांच्या उधळणीमुळे होणारे परिणाम याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू पंचांगानुसार धुलिवंदन हा उत्सव फाल्गुन वद्य प्रतिपदा या तिथीला साजरा केला जातो. धुलिवंदन हा उत्सव धुळवड या नावानेही ओळखला जातो. या दिवशी होळीच्या राखेची किंवा धुळीची पूजा करायची असते. पूजा झाल्यावर पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात. वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा षडकरेणेच अत स्वपाहेनो देवी भूती प्रदा भव. याचा अर्थ, हे लक्ष्मी, तू इंद्र, ब्रह्मा आणि महेश यांनी वंदित आहेत, त्यामुळे हे ऐश्वर्यवती देवी, तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो आणि आमचे रक्षण कर. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळतात. फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशीही अनेक ठिकाणी एकमेकांच्या अंगावर टाकून रंग खेळला जातो. आपण पाहूया रंगपंचमी साजरी करण्याचा, धुलिवंदन साजरी करण्याचा उद्देश. च्या दिवशी प्रदीप्त झालेल्या अग्नीने वायुमंडलातील रज तम कणांचे विघटन झाल्याने ब्रह्मांडात त्या देवतेचे रंगरूपी सगुण तत्व कार्यान्वये त्या स्तरावर अवतरण्यास सहाय्य झाल्याने त्याचा आनंद हा एक प्रकारे रंगांची उधळण करून साजरा केला जातो. या दिवशी खेळली जाणारी पंचमी हे विजयोत्सव म्हणजेच रजोच्या विघटनात झालेल्या वाईट शक्तीच्या समारोहाचे प्रतीक आहे. ही पंचमी मात्रात्मक म्हणजे निर्देशक आहे. रंगपंचमी ही आव्हानात्मक असून तो एक सगुण आराधनेचा भाग आहे. ब्रह्मांडातील तेजोमय सगुण रंगांचा पंचम स्रोत कार्यरत करून देवतेच्या त्या तत्वांची अनुभूती घेऊन त्या रंगाकडे आकृष्ट झालेल्या देवतेच्या स्पर्शाची अनुभूती हा रंगपंचमी मागील उद्देश आहे. रंगांचा पंचम स्रोत म्हणजेच पंचतत्वाच्या सहाय्याने जीवाच्या भावाप्रमाणे त्या स्तरावर ब्रह्मांडात प्रकट होणारा देवतेचा कार्यरत स्रोत. ही रंगपंचमी देवतेच्या तारक कार्याचे प्रतीक. या दिवशी वायुमंडलात उधळल्या जाणाऱ्या वेगळ्या रंगांच्या रंगकणाकडे देवतेचे ते तत्व आकर्षिले जाऊन ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या कार्यलहरींच्या संयोगाने कार्य करून जीवाला देवतेच्या स्पर्शाची अनुभूती देऊन देवतेच्या तत्वाचा लाभ मिळवून देत. आता आपण पाहूया रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंगांची उधळण करण्यामागील शास्त्र. रंगपंचमी हा रंगांचा उत्सव. एकमेकांवर रंग उधळून हा परस्परांमधील प्रेम वृद्धिंगत करण्याचा हा दिवस. यावेळी वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक आणि सात्विक असावेत असे शास्त्र सांगते. सध्या मात्र अत्यल्प दरात रासायनिक आणि घातक बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने लोक त्या पसंत करतात. परिणामी हा सण साजरा करण्याला यातून काहीच आध्यात्मिक लाभ होत नाही. रासायनिक रंगांमुळे होणारी हानी ही वेगळीच. आता आपण पाहूया नैसर्गिक गुलाल उधळणारे होणारे स्वास्थ्य लाभ आणि आध्यात्मिक लाभ. होलिका दहन केल्यामुळे निर्माण होणारी उष्णता आणि नैसर्गिक गुलालाच्या गंधामुळे शीतकाळात जन्माला आलेले रोगजंतू मरतात. गुलालाची उधळण केल्यास तो गळ्याच्या माध्यमातून फुफ्फुसामध्ये जाऊन साठलेल्या कफाला दूर करतो. त्यामुळे होलिकोत्सवाचा विधी आरोग्यदृष्ट्या योग्य ठरतो. आता आपण पाहूया रंगपंचमी साजरे करण्यामागील आध्यात्मिक उद्देश. रंगपंचमी साजरे करण्यामागील आध्यात्मिक उद्देश व्यष्टी आणि समिष्टी स्तरांवर तेजतत्व ग्रहण करणे असा आहे.
गुलाल मिश्रित पाणी उडवल्याने व्यक्ती आणि समष्टी दोन्ही आपतत्व प्रधान होतात. यामुळे त्यांना वायुमंडलात कार्यरत तेज तत्व तुलनेत अल्प प्रमाणात ग्रहण होते. असे असले तरी समष्टीची शुद्धी आणि जीवांची भावजागृती यासाठी काही उन्नत अशी कृती करतात. या कारणामुळे साधना करणारे आणि उन्नत यांच्यासाठी नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळून केलेला रंग एकमेकांवर उडवणे अयोग्य. त्या तुलनेत राख आणि गुलाल इत्यादीच्या माध्यमातून रंगपंचमी साजरी करणे अधिक श्रेष्ठ ठरते. आता आपण पाहूया रासायनिक रंगांच्या उधळणीमुळे होणारे परिणाम. रासायनिक आणि असात्विक रंग सिद्ध करताना व्यक्तीतील अहंभाव त्या वस्तूत उतरतो. त्यामुळे तेथे तमोगुणी कार्यरत वलय निर्माण होते. कोणतीही कृती करताना त्या व्यक्तीमधील त्रिगुण त्या वस्तूमध्ये उतरतात आणि त्यातून तशी स्पंदने प्रक्षेपित होतात. रासायनिक द्रव्ये वापरल्यामुळे रासायनिक रंगांमध्ये तमोगुणी वलय कार्यरत होते. रासायनिक रंगातून मायावी वलयांचे प्रक्षेपण होते आणि रंगांमधील विविधता व्यक्तीचे मन आकर्षित करून घेते. त्यामुळे व्यक्तीचे मन मायेतील विचारांमध्ये रमू लागते. वायुमंडलातील काळे प्रवाह रासायनिक रंगात आकृष्ट होतात आणि त्याचे वातावरणात प्रक्षेपण होते. रासायनिक रंगांमध्ये तमप्रधान काटेरी कण आणि मायावी कण कार्यरत होतात. त्यामुळे त्यात ईश्वरी चैतन्य आकृष्ट करण्याची क्षमता नसते. रासायनिक रंगांभोवती काळ्या आवरणाचा थर असतो. वातावरणात काटेरी कण पसरतात. त्यामुळे तमप्रधान काळ्या वलयांचे प्रक्षेपण होऊन वातावरण दूषित बनते. एखादा चेंडू आकाशात फेकला असता गुरुत्वाकर्षण नियमानुसार तो पुन्हा भूमीकडे येतो. अगदी त्याचप्रमाणे ही कृती घडते. रंगांना सुद्धा गुरुत्वाकर्षण नियम लागू असल्याने चैतन्य आणि आनंद यांचे कण व्यक्तीकडे आकृष्ट होतात. त्यामुळे सात्विक रंगांची उधळण केल्याचा व्यक्तीतील भावानुसार तिला लाभ होतो. व्यक्तीमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वलय निर्माण होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.